चेंबूरमध्ये झाड कोसळून 11 वर्षीय विहान श्रीवास्तवचा मृत्यू झाला। या घटनेमध्ये चौकशी समितीने निसर्गावर खापर फोडलेला आहे। चौकशी समितीकडून पालिकेच्या उद्यान आणि रस्ते विभागाला क्लीन चिट मिळाली आहे, तर कंत्राटदाराला 5 लाखांच्या दंडाची शिफारस करण्यात आली आहे। दरम्यान चौकशी समितीचा अहवाल पालिकेला मान्य नसल्याचं महापौर रितू तावडे यांनी म्हटलंय। 30 जूनला चेंबूर पश्चिम या ठिकाणी डायमंड गार्डन जवळ एका स्कूल बसवर पिंपळाचं भलं मोठं झाड कोसळल्यानं 10 वर्षीय विहान श्रीवास्तव या मुलाचा मृत्यू झाला होता। बसमधील इतर काही विद्यार्थी जखमी झाले होते। या घटनेनंतर मुंबई महापालिकेच्या कारभारावर जोरदार टीकाही झाली होती। त्यामुळे या अपघात प्रकरणी पालिकेने चौकशी समिती स्थापन केली होती। या समितीचा अहवाल आता पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे सादर करण्यात आलेला आहे। अहवालामध्ये उद्यान आणि रस्ते विभागाला क्लीन चिट देण्यात आली आहे। त्यामध्ये अतिवृष्टी आणि वाऱ्यामुळे झाड पडल्याचं सांगत नैसर्गिक कारणांवरती बोट ठेवण्यात आले। तसेच पर्जन्य जलवाहिनीचं काम करणाऱ्या कंत्राटदाराला 5 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय, तर सल्लागार संस्थेला 2 लाख रुपये दंड ठोठावण्याची शिफारस करण्यात आली आहे। दरम्यान या अहवालावरती महापालिकेच्या महापौर रितू तावडे यांनी आक्षेप घेतलाय। 7 लाखाचा त्यांना भुर्दंड देऊन तो अहवाल या पद्धतीत दिलेला आहे, तो मला मान्य नाही। जर अधिकाऱ्यांवरची जबाबदारी निश्चित न करता कॉन्ट्रॅक्टरला तर धरायचंच आहे, पण संबंधित त्या पूर्ण रस्ते कॉन्ट्रॅक्टरचे जे साईट इंजिनियर होते त्यांना त्या ठिकाणी धरणं अतिशय गरजेचं होतं। या ठिकाणी तुम्ही अधिकाऱ्यांवरची जबाबदारी झटकताय आणि कॉन्ट्रॅक्टरला पण देऊन काय करताय, 5 आणि 2 एकूण 7 लाखाचा, म्हणजे त्या बाळाची किंमत 7 लाख रुपये झाली। एक महापौर नाही तर एक आई म्हणून मला हे फार चुकीचा अहवाल वाटतोय।